हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या जमुनाबाई डावीकडे तर कधी उजवीकडे वळत होत्या. दिवसभर इतक्या माणसामध्ये राहून देखील त्यांना एकटं वाटत होते. त्यांच्याशी बोलायला सुद्धा कोणी नव्हते. त्यांना असा वेळ घालवणे कठीण जात होते. त्यांना जेव्हा कधी असे अस्वस्थ वाटायचे तेव्हा त्या उठायच्या आणि जवळच ठेवलेले रामायण वाचायला सुरुवात करायच्या. परंतु तेही किती वेळ वाचणार? अर्धा तास रामायण वाचून त्यांनी ते पुन्हा ठेवून दिले. मग पुन्हा बेडवर येऊन झोपल्या. झोपताना त्यांच्या मनात सतत एकच विचार सतावत होता की आजारी माणसाचे दवाखान्यात जाणे आणि अशा वातावरणात राहणे ही त्यांची मजबुरी असते. परंतु देवाच्या कृपेने मला तर असा कोणताही आजार नाही. पण तरीही माझ्या नशिबामुळे मला इथे दवाखान्यात राहावे लागत आहे. वास्तविक पाहता काही वेळापूर्वी जमुनाबाई आपल्या पतीसह गावात राहत होत्या. परंतु 6 महिन्यापूर्वी त्यांच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूनंतर त्या पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. त्यामुळे त्यांचा मुलगा त्यांना आपल्या घरी घेऊन आला. त्यांच्या सुनेला तिच्या सासूसोबत राहण्याची इच्छा नसली तरी गावकरी आणि नातेवाईकांच्या दबावामुळे त्यांचा मुलगा आईला त्याच्यासोबत शहरात घेऊन जायला तयार झाला. जमुनाबाईंचा मुलगा कमल हा उत्तम डॉक्टर होता. म्हणूनच मोठमोठ्या लोकांसोबत त्याला राहावे लागत असे. त्याच्या सासरकडचे लोक देखील मोठ्या घराण्यातले होते. पण जमुनाजी एक सामान्य ग्रामीण स्त्री असल्यामुळे ती त्या सर्व लोकांपासून दूर राहायची. जमुनाबाईचा एक डोळा खोटा होता. त्यामुळे त्यांचा नातू आणि त्यांची सून त्यांना कुरूप समजत होते. एके दिवशी जमुनाबाईंचा नातू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, आजी, इथे सोप्यावर बसू नकोस. तू तुझ्या खोलीत जा. माझे काही मित्र घरी येत आहेत. ते हो, तो अतिशय उद्धट स्वरात म्हणाला. त्यावर जमुनाजी अतिशय प्रेमाने म्हणाल्या, अरे बाळा, मी अगदी कमी जागेवर बसली आहे. तुझ्या मित्रांना बसायला भरपूर जागा आहे. तो म्हणाला, नाही, तू त्यांच्यासमोर बसायचे नाहीस. माझे मित्र मला चिडवतात. ते माझी खिल्ली उडवतात. माझा अपमान करतात. नातवाने आरडाओरडा सुरू केल्यानंतर आतून सून ईशाचा आवाज आला. काय झालं बाळा? एवढ्या रागाने का ओरडतोयस? आई, बघ ना, आजी नेहमी येथे समोरच सोप्यावर बसलेली असते. माझे मित्र घरी येणार आहेत आणि आजी तिच्या खोलीत ही जात नाही. त्यावर जमुना यांची सून त्यांना म्हणाली, आई, तुम्ही तुमच्या खोलीत का जात नाही? विनाकारण आमचा अपमान करता का? जरा आमच्या मानपानाचा तरी विचार करा. बिचारा जमुनाजी काहीच न बोलता सरळ त्यांच्या खोलीत एका कोपऱ्यात जाऊन बसल्या. खरं तर त्यांना त्यांच्या खोलीत एकटं वाटत होतं. किती वेळ भिंतीकडे टक लावून वेळ घालवत बसणार? म्हणून त्या बाहेर सोप्यावर येऊन बसायच्या. तिथे बसून निदान मुलांचे चेहरे तरी बघायला मिळायचे. परंतु नातवाला व सुनेला ते खोटे डोळे आवडत नव्हते. दुसरीकडे जमुनाजींचा मुलगा कमल याला त्यांच्या पत्नीचे आणि मुलाचे वागणे आवडत नव्हते. परंतु आपल्या आईचा अपमान होत असताना पाहून सुद्धा तो गप्प राहायचा. कारण तो काही बोलला तर त्याची बायको आणि त्याचा मुलगा त्याला विरोध करायचे. काही दिवस गेल्यानंतर ईशा तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो, ऐकताय का? परवा माझ्या मैत्रिणी घरी पार्टीसाठी येणार आहेत. त्या सगळ्या किती उच्च दर्जाच्या आहेत हे तुम्हालाही चांगलंच ठाऊक आहे. पण तुमची आई नेहमी इथे समोरच बसलेली असते आणि त्या माझ्या मैत्रिणी सोबत त्यांच्या त्या घाणेरड्या गावाकडच्या भाषेत बोलू लागतात. त्याची मला खूप लाज वाटते आणि आता मी हे सर्व सहन करणार नाही. तुमच्या आईला तुम्ही जिथून आणलं आहे तिथे परत नेऊन सोडा. बायकोचे बोलणे ऐकून कमल म्हणाला, ईशा, तू वेडी तर नाहीस ना?
या वयात मी आईला परत सोडून आलो तर सगळे नातेवाईक आणि गावकरी मला काय म्हणतील? त्यांच्यासमोर माझी काय इज्जत राहणार की इतका मोठा डॉक्टर असूनही स्वतःच्या आईलाही सांभाळू शकत नाही, तिची काळजी घेऊ शकत नाही. पण ईशा मात्र तिच्या बोलण्यावर आता ठाम होती. तिने आपल्या नवऱ्याला स्पष्ट शब्दात सांगितले, एकतर तुमच्या आईला गावी नेऊन सोडा, नाहीतरी त्यांना वृद्धाश्रमात तरी सोडा. पण आता मी त्यांना माझ्या या घरात राहू देणार नाही. हे ऐकून बिचारा कमल काळजीत पडला. त्याला त्याच्या आईलाही सोडायचे नव्हते आणि दुसरीकडे त्याची बायकोही काही ऐकून घ्यायला तयार नव्हती. तो विचार करतच होता की अचानक त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. डॉक्टर मुलाने या समस्येवर एक नवीन उपाय शोधला, ज्यात सापही मरेल आणि काठीही तुटणार नाही. दुसऱ्याच दिवशी त्याने त्याच्या आईला तिच्या सामानासह त्याच्याच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. जमुनाजी त्याच्या मुलाच्या हॉस्पिटलमध्ये एका खाजगी वॉर्डमध्ये पोहोचल्या, किंवा असे म्हणा की त्यांना पोहोचवले गेले, कारण तेही त्यांच्या मुलासाठी आणि सुनेसाठी एका सामानासारखेच होते. कोणाच्या सुख दुःखाने त्यांना कोणालाही काही फरक पडत नव्हता. मधून वॉर्ड बॉय येऊन त्यांना खायला देऊन जात होता. त्यामुळे त्या काही वेळ त्याच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या. रुग्णांसाठी बनवलेले अन्न त्यांना अजिबात आवडत नव्हते, परंतु त्या मूकपणे गिळायच्या. काही दिवस लोटले तसे हॉस्पिटलमध्ये सर्व खाजगी वॉर्ड डेंग्यूच्या आजारामुळे भरून जाऊ लागले, पण तरीही रुग्ण येतच राहिले. याची किंमत जमुनाजींनाही मोजावी लागली. प्रतिदिन 5,000 रुपयांचा खाजगी वॉर्ड आईच्या प्रेमावर पडू लागला आणि डॉक्टर मुलाने आईचा बेड जनरल वॉर्डमध्ये हलवला. जमुनाजींना सगळीकडे रुग्ण दिसत होते. रुग्णामध्ये राहून आता त्या स्वतःलाही आजारी समजू लागल्या होत्या. पण कालांतराने जनरल वॉर्ड देखील डेंग्यूच्या रुग्णांनी भरू लागला. तेव्हा जमुनाजींना हॉस्पिटलच्या हॉलमध्ये बसवण्यात आले. हॉलमध्ये बसून आत त्यांना स्वतःची चीड येऊ लागली. डोळ्यातून अश्रूंचा पूर येणार होता, पण नजर गोठ्याच्या गाडी ठेवलेल्या भाकरीकडे गेली. जेव्हा सर्व बायका गाडीमध्ये भाकरी टाकून निघून गेल्या, तेव्हा भुकेने व्याकुळ झालेली जमुनाजी गाडीच्या दिशेने निघाले. इकडे तिकडे पाहिले तर जवळ कोणीच नव्हते. त्यांनी पटकन गाडीत हात घातला आणि जेवढे पण भाकरी हाताला लागतील तेवढे घेऊन साडीच्या पदरात लपवून त्या पटकन घरी निघून आल्या. मोठा श्वास घेऊन त्या आपल्या पलंगावर बसल्या. मग त्यांनी आपल्या नशिबावर ढसाढसा रडायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या साडीच्या पदरातून भाकरी काढल्या. भाकरी बाहेर काढताच त्यांना त्यांच्या डॉक्टर मुलाची प्रगती दिसायला लागली. मग विचार करू लागल्या की आजपर्यंत मी कधी कुणाचे वाईट केले नाही, मग मला देवाने अशी शिक्षा का दिली की मला गाईची भाकरी चोरून खाण्यास भाग पाडेल. थोड्या वेळाने कुत्रा त्यांचा खर्च वाढवू लागला. त्यावेळी त्यांनी कोणतीही लाज न बाळगता लोकांच्या घरातील भांडी घासण्यास सुरुवात केली. तसेच लोकांच्या घरी पोछा करणे, झाडू मारणे अशी कामे करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याला चांगले आयुष्य मिळावे म्हणून त्यांनी रात्रंदिवस काम करण्यास सुरुवात केली. त्यांचा मुलगा कमल सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता, त्यामुळे त्याला शिष्यवृत्ती मिळू लागली. आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर आणि आईवडिलांच्या मेहनतीच्या जोरावर डॉक्टरकीचा अभ्यास पूर्ण केला. जुन्या आठवणीमध्ये हरवलेल्या जमुनाजी विचार करू लागल्या की या मुलासाठी मी आयुष्यभर कष्ट केले. एकदा त्याने आईला प्रेमाने हाक मारली की त्यांच्या मनात आपुलकीचा लहर येते.
त्याला जगातील सर्व सुख देता यावे याकरता नेहमी त्यांनी प्रयत्न केला. पण आज तोच मुलगा जेव्हा डॉक्टर झाला असताना त्याला त्याची म्हातारी आई ओझं वाटू लागली आहे. जमुनाजी मनातून खूप दुखावल्या होत्या. त्यांची सहनशक्ती जवळजवळ आता संपतच आली होती. त्या लगेचच उठल्या आणि आपल्या मुलाकडे गेल्या आणि त्याला स्पष्ट शब्दात सांगितले की मी आता इथे राहू शकत नाही. तू मला गावाला नेऊन सोड, नाहीतरी मी स्वतः गावाला निघून जाते. आई हॉस्पिटलमध्ये असल्याने कमलही वैतागला होता, कारण दवाखान्यातील कर्मचारी देखील याविषयी निरनिराळ्या प्रकारे शांत आवाजात बोलत होते. आज आईने स्वतः सांगितल्यावर कमलही आईला गावी सोडण्यास तयार झाला. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आईला गावी सोडण्याची सर्व तयारी करून कमल तिला आपल्या गाडीत घेऊन गावाकडे निघाला. जमुना देवी आणि तिच्या डॉक्टर मुलाचे गावी जोरदार स्वागत झाले. 6 महिने बंद असलेल्या जुन्या घराच्या साफसफाईचे काम शेजाऱ्यांनी केले. समोरच्या घरातून कौशल्या काकूंना त्या आल्याची बातमी समजताच त्यांनी 2 ग्लास चहासोबत नाश्ताही आणला. जमुना देवीच्या येण्याचे कारण सर्वांना जाणून घ्यायचे होते. कमलने आपुलकी दाखवत म्हटले की आईला गावाच्या सगळ्या लोकांची खूप आठवण येत होती, म्हणून ती जरा उदास होती. 2-4 महिने गावी राहिली तर हवा पाणी बदलेल असा विचार करून मी आईला इथे आणले. असे बोलून कमलने खरी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला. पण कौशल्या काकूंना त्या क्षणी खरा प्रकार समजला होता आणि त्या म्हणाल्या, तुझ्या गरीब आईचे तिचे संपूर्ण आयुष्य खूप दुःखात घालवले आहे तिने रे. तेव्हा आईला विसरू नकोस, तिला कधीही दुखवू नकोस. कमल म्हणाला, हे तुम्ही काय बोलत आहात काकी? आईला कसा विसरेल मी? शेवटी या जगात दुसरे मला कोण आहे? मी माझ्या आईची सेवा करण्यात कोणतंही कसर सोडणार नाही. येत जत राहण्याचा आश्वासन देऊन त्याने 10,000 रुपये त्याच्या आईच्या हातात दिले आणि आईला म्हणाला, आई, मला वाटते एवढे पैसे तुझ्या खर्चासाठी पुरेसे असतील. मी दर महिन्याला तुला भेटायला येईल, तेव्हा तुला खर्चाचे पैसेही देईल. एवढं बोलून डॉक्टर मुलगा पुन्हा शहरात निघून गेला. म्हातारी आई जमुना देवी गावात एकटी पडली. शेजाऱ्यांच्याकडून काही घरातील वस्तू मागवल्या, पण महागाई इतकी वाढली होती की खूप प्रयत्न करूनही भाजीपाला आणि दुधासाठी फक्त 2,000 रुपये वाचले. मग विचार करू लागली की रोज कडधान्य खाण्याची गरज नाही. मीठ आणि मिरची लावून केलेली भाकरी देखील चहासोबत सहज खाता येते. निदान मी इथे राहून सन्मानाने जगेल आणि मग पुढच्या महिन्यात माझा मुलगाही भेटायला येईल आणि खर्चासाठी पैसे देऊन जाईल. पुढच्या महिन्याच्या 1 तारीख येताच डॉक्टर मुलाने 5,000 रुपयांचे मनी ऑर्डर पाठवली. आपल्या मुलाची वाट पाहत असलेल्या जमुनाजींना आपल्या मुलाने पाठवलेले मनी ऑर्डर पाहताच समजले की आपला मुलगा आता आपल्याला भेटायला येणार नाही. कदाचित तो त्याच्या कामात व्यस्त असेल असा विचार करून त्यांनी स्वतःचे सांत्वन केले. 3 महिन्यापासून त्यांचा मुलगा त्यांना मनी ऑर्डरने पैसे पाठवत राहिला आणि जमुना देवींनाही कोणतीही अडचण येत नव्हती. ते आपल्या घरचा खर्च कसाबसा भागवत होते. पण 4थ्या महिन्यात मुलाने मनी ऑर्डरही पाठवली नाही. बिचारे जमुनाजी कसे तरी आपल्या खाण्यापिण्याचा खर्च काढत होते. महिना अखेरीस परिस्थिती अशी झाली की त्यांच्या हातात एकही पैसा उरला नाही. आजूबाजूच्या दुकानदाराकडून उधार घेऊन ते कसे तरी त्यांचे घर चालवत होत्या. दूधवाल्यांचीही उधारी झाली होती. आजूबाजूच्या स्त्रिया आणि
जमुनाजींच्या काही वयस्कर मैत्रिणी कधीकधी त्यांच्यासोबत येऊन बसत होत्या. मोठ्या डॉक्टरांच्या आईच्या चांगल्या हसण्यामागची दडलेली वेदना सर्वांनाच ठाऊक होती, परंतु जमुनाजी देखील आपल्या चेहऱ्यावर कधीही त्या वेदना येऊ देत नव्हत्या. येता जाता दूधवालाही विचारत राहायचा, आई पैसे कधी देणार? आणि जमुनाजीही खोटे खोटे हसून म्हणायच्या, माझ्याकडे लवकरच पैसे येतील. आणि असेही तू कुठे पळून जाणार आहेस? असे समज की तू तुझ्या आजीला दूध पाजले होते. पण या गोष्टींनी आपण किती दिवस जगू शकतो, म्हणून त्यांनी दूधही बंद करून दिले. आता त्या रेशन घेण्यासाठी दुकानातही जात नव्हत्या. घरातील सर्व धान्याचे डबे रिकामे होते. खायला काहीच उरले नव्हते. पिठाचा डब्बा उघडून पाहिला तर त्यात थोडे पीठ निघाले, ज्यात त्यांनी कशा तरी 2 भाकरी बनवल्या. कसे तरी मिठाच्या 2 भाकरी घेऊन त्या बसल्या. तेवढ्या दारातून आवाज आला. एक भुकेलेला भिकारी लाचार आवाजात भीक मागू लागला आणि म्हणाला, आई 1 भाकरी द्या. देव तुमच्या मुलाला दीर्घायुष्य देईल, त्याला खूप प्रगती देईल. नुकतीच भाकरीचा तुकडा तोडायला लागलेली जमुनाजी भिकाऱ्याचे हे बोलणे ऐकून थांबल्या आणि विचारात पडली. एका भाकरीच्या बदल्यात माझ्या मुलाचे दीर्घायुष्य खूप स्वस्त आहे असे वाटते मला. तिने लगेच 1 भाकरी उचलून भिकाऱ्याला दिली आणि उरलेली 1 भाकरी खायला सुरुवात करणार तेवढ्यात एक कुत्रा येऊन त्यांच्या समोर बसला आणि मोठ्या आशेने त्यांच्याकडे पाहू लागला. जमुनाजींनी उरलेला एक भाकरीतूनही अर्धी भाकरी कुत्र्यासमोर टाकली आणि अर्धी भाकरी पाण्यासोबत खाऊन स्वतःचे समाधान केले. पण आता घरी खायला देखील काहीच उरले नव्हते. एक वेळ विचार केला की शेजारच्या दुकानदाराकडून सामान उधार घेऊन परिस्थिती कशी तरी पुढे ढकलावी. परंतु दुसऱ्या क्षणी विचार केला की 1 किंवा 2 दिवस दुकानदार सामान उधार देईल, पण नंतर तोही पैसे मागेलच ना. असेही मागचे पैसे देखील देणे बाकी आहे. बिचाऱ्या जमुनाजी त्यांच्या पलंगावर रिकाम्या पोटी पडून भुकेच्या यातना सहन करत होत्या. कोणाच्या तरी घरी भांडी धुण्याचे काम हाती घ्यावे किंवा कोणाच्या घरी झाडू लावावा असा विचार अनेक वेळा त्या करत होत्या. निदान त्यातून थोडेफार पैसे तरी मिळतील. परंतु एका मोठ्या डॉक्टरची आई होण्याची मर्यादा त्यांच्या आडवी येत होती. असा विचार करत त्या पाणी पिऊन भूक भागवण्याचा प्रयत्न करायच्या आणि शांत बसायच्या. रात्र झाली तर रिकाम्या पोटी झोपल्या, परंतु आपल्या मुलगा पैसे नक्कीच पाठवेल अशी आशा अजूनही त्यांना होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्या. त्यांच्या पोटात दुखत होते. त्यांना भूकही लागली होती. आता धीर धरणे त्यांना कठीण जात होते. जमुनाची रिकाम्या पोटी पुन्हा पुन्हा मनी ऑर्डरची वाट पाहत होत्या. त्या बाहेर येऊन त्यांच्या गल्लीकडे पाहत बसायच्या. मग बराच वेळ रस्ता सुनसान दिसायचा. मग त्या परत आल्या की कॉटवर बसल्या. तेवढ्यात बाहेरून काही आवाज आला म्हणून बाहेर पळतच गेल्या. पाहिलं तर गाईसाठी खाद्यपदार्थ गोळा करण्यासाठी गाडी आली होती. गल्लीतल्या सर्व बायका आपल्या घरात उरलेल्या सुक्या भाकरी गाडीमध्ये आणून टाकत होत्या. बिचाऱ्या जमुनाजी त्यांच्या घराच्या बाहेर गेटजवळ गुडघ्यावर बसल्या. एक क्षण गाडीत टाकलेल्या भाकरीकडे पाहायच्या तर दुसऱ्या क्षणी गल्लीमध्ये येणाऱ्या पोस्टमनची टक लावून वाट पाहत बसल्या होत्या. डोळ्यातून अश्रूंचा पूर येणार होता, पण नजर गोठ्याच्या गाडीत ठेवलेल्या भाकरीकडे होती. जेव्हा सर्व बायका गाडीमध्ये भाकरी टाकून निघून गेल्या तेव्हा भुकेने व्याकुळ झालेल्या जमुनाजी गाडीच्या दिशेने निघाल्या.
इकडे तिकडे पाहिले तर जवळ कोणीच नव्हते. त्यांनी पटकन गाडीत हात घातला आणि जेवढे पण भाकरी हाताला लागतील तेवढ्या घेऊन साडीच्या पदरात लपून त्या पटकन घरी निघून आल्या. मोठा श्वास घेऊन त्या आपल्या पलंगावर बसल्या. मग त्या आपल्या नशिबावर ढसाढसा रडायला लागल्या. त्यांनी त्यांच्या साडीचे पदरामधून भाकरी काढल्या. भाकरी बाहेर काढतात त्यांना त्यांच्या डॉक्टर मुलाची प्रगती दिसायला लागली. मग विचार करू लागल्या की आजपर्यंत मी कधी कोणाचे वाईट केले नाही. मग मला देवाने अशी शिक्षा का दिली की मला गाईची भाकरी चोरून खाण्यास भाग पाडले. थोड्या वेळाने कुत्रा ही त्यांच्याजवळ जाऊन बसला आणि भाकरी पाहून शेपटी हलवू लागला. त्यांनी कुत्र्यालाही एक भाकरी दिली, परंतु गाईच्या वाटेची भाकरी त्यांना खावीशी वाटली नाही. पण पोटातली भूक त्यांना जगू देत नव्हती. म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाकडे दुर्लक्ष करत त्यांनी सुक्या भाकरी चावून खाल्ल्या आणि पाण्यासोबत गिळाल्या. संध्याकाळी शेजारीण जमुनाबाईंजवळ येऊन बसली. त्यांना उदास पाहून तिने विचारले, तुमचा मुलगा तर म्हणायचा थोड्या दिवसात तुम्हाला भेटायला येईल, पण तो असा काही निघून गेला की परत कधीच भेटायला आला नाही. त्याचवेळी जमुनाजींच्या चेहऱ्यावर दुःख आणि निराशेचे भाव उमटले. तेव्हा शेजारीण म्हणाली, मला समजते जमुना, जर आमची मुलं अशीच असतील तर कोणाला काय बोलणार. बोलण्यासाठी तुमचा मुलगा डॉक्टर आहे, पण तो तुम्हाला 2 वेळचे जेवणही भरवू शकत नसेल तर अशा मुलाचा काय उपयोग. मग शेजारणीचे म्हणणे नाकारत जमुनाजी म्हणाल्या, नाही, माझा मुलगा तसा नाही. तो माझी खूप काळजी घेतो. काहीतरी मजबुरी असावी, नाहीतर आईला असे विसरणे त्याला शक्यच नाही. तेव्हा शेजारीण म्हणाली, तुझा मुलगा एवढा मोलाचा होता तर तो तुला त्याच्यासोबत स्वतःच्या घरी का ठेवू शकला नाही. एक वृद्ध आई त्याला इतकी जड झाली की तो तिच्या म्हातारपणात असहाय्य आणि एकटीला सोडून निघून गेला. शेजारणीच्या बोलण्याचे जमुनाजींचे हृदय हेलावले. त्या विचार करू लागल्या, गावातली सगळी मुलं, मग ती सुशिक्षित असो वा अशिक्षित, नोकरी करत असोत किंवा कष्ट करत असोत, पण त्यांनी आपल्या वृद्ध आईवडिलांसोबत ठेवले आहे. माझ्या डॉक्टर मुलापेक्षा हे अशिक्षित मुले बरे आहेत. सुखदुःखात संपूर्ण कुटुंब एकत्र तरी राहत आहे. मग त्या विचार करू लागल्या की कदाचित माझ्या नशिबातच खोट असेल. मग बसताना त्यांच्या मनात एक विचार आला की आता किती दिवस मी माझ्या डॉक्टर मुलाच्या नावाने पायात बेड्या घालून घेणार. असं तर काही चालणारच नाही. माझे आयुष्य कोणाच्या पाठवलेल्या पैशावर अवलंबून नाही. सध्या माझे हातपाय घालू शकतात. मग मी एवढी असहाय्य कशी काय झाले की मी उपाशी राहू शकेल. असा विचार करून जमुनाजी पूर्ण आत्मविश्वासाने उठल्या आणि आपल्या खोलीत गेल्या. खोलीत जाऊन आपल्या जुन्या पेटीकडे पाहिले. पेटीवर खूप धूळ होती. धूळ पोसून पेटीचे कुलूप उघडले. पेटीवरच्या बाजूला सोनेरी मण्यांची चमकणारी सुंदर लाल साडी दिसली. जमुनाजींनी कधीतरी एकदा ती साडी नेसून त्यांच्या घरात प्रवेश केला होता. त्या साडीचे चुंबन घेताना जमुनाजींच्या डोळ्यात पाणी आले. मग काहीतरी विचार करून त्यांनी पेटीतून एक एक करून सर्व सामान बाहेर काढायला सुरुवात केली. तेव्हा पेटीच्या आत एका कोपऱ्यात छोटं लाल रंगाचे पाकिट सापडले. ते पाकिट पाहत असताना त्यांचे डोळे चमकले. तेव्हा त्या पाकिट उघडून त्यांनी ते पाहिले. तेव्हा त्यांना जमुनाजींना मंगळसूत्र सापडले, जे त्यांच्या नवऱ्याने लग्नाच्या वेळी
त्यांच्या गळ्यात घातले होते. जमुनाजींना ते मंगळसूत्र पाहताच आपल्या छातीशी घट्ट मिठीत घेतले. त्यांच्या आईवडिलांनी आणि सासरच्यांनी दिलेले छोटे छोटे दागिने त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आधीच विकले होते, पण त्यांना त्यांच्या नवऱ्याची ही निशाणी अजिबात विकायची नव्हती. डोळ्यात अश्रू आणून जमुनाजी आपल्या नवऱ्याच्या फोटोकडे बघत म्हणाल्या, आयुष्यात लाखो चढउतार आले, तरीही मी हे मंगळसूत्र आजपर्यंत कधीच विकले नाही. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. पण मला माहीत आहे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असतील. असे म्हणत त्यांनी डोळ्यातले अश्रू पुसले आणि पेटीत पडलेल्या दुसऱ्या पाकिटामधून चांदीचे काही दागिने काढले. त्यांनी चांदीचे दागिने आणि आपले मंगळसूत्र साडीच्या पदरात बांधले. लगेच त्यांनी घराला कुलूप लावून सोन्याचे दुकान गाठले आणि सोनाराकडे जाऊन दागिने दाखवले आणि मोठ्या आशेने त्यांनी सोनाराला विचारले, भाऊ, या दागिन्यांची किंमत काय देणार हो? मंगळसूत्र अगदी बारकाईने पाहून सोनार म्हणाला, मंगळसूत्राचे वजन चांगले आहे, परंतु मी चांदीच्या दागिन्यांची जास्त पैसे देऊ शकणार नाही. तरीही बेरीज वजाबाकी करून त्याने त्यांच्या हातात 50,000 रुपये टेकवले. पैसे हातात घेताच जमुनाजींच्या मनाला समाधान वाटले. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या घरी पोहोचल्या. काही किराणा सामान विकत आणल्या. आज बऱ्याच दिवसांनी जमुनाजींनी पोटभर जेवण केले. पोटात अन्न गेल्यावर त्यांना दुप्पट ऊर्जा मिळाली. त्यांनी मनाशी ठरवले की गाय किंवा म्हैस विकत घेतल्यास तिचे दूध काढून विकून चांगले पैसे कमवता येतील. गायी पाळण्याचे काम जमुनाजींनी आधीच केलेले होते. त्यांना चारा देण्यापासून दूध काढण्याबद्दल सर्व कामे त्यांना चांगल्या प्रकारे येत होत्या. कोणताही विलंब न लावता जमुनाजी गावाच्या प्रमुखापर्यंत पोहोचल्या, जे गाय आणि म्हैशीचे खरेदी विक्री करत आणि चांगल्या जातीच्या गाय प्रमुखाकडून विकत घेतली. घरी पोहोचल्यावर गायीसाठी जागा करून दिली. काही वेळातच प्रमुखाचा सेवक आला आणि त्याने गाय जमुनाजींच्या घरी सोडली आणि सोबत चारा देखील दिला. गाय भरपूर दूध द्यायची. त्यांच्या घरात दररोज 15 लिटर दूध तयार होऊ लागले. स्वतःच्या गरजेपुरते दूध काढून जमुनादेवींनी बाकीचे दूध दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना विकण्यास सुरुवात केली. दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांनी जमुनाजींकडून अतिशय चांगल्या किमतीत दूध विकत घेण्यास सुरुवात केली. आता जमुनाजी देखील चांगले अन्नपदार्थ खाऊ पिऊ लागल्या होत्या. त्यांच्या शरीरातही चांगली ऊर्जाशक्ती आली होती. त्यांनी मोठ्या मनाने गायीची सेवा केली. पैसे हातात आले की आत्मविश्वासही वाढतो. आता त्यांनी म्हैस पण विकत घेतली आणि मदतीसाठी एक नोकरही ठेवला. वयाच्या 65व्या वर्षीही जमुनाजींचे असे धाडस दाखवले की ते पाहून लोक दाताखाली बोट चाटू लागली. गावात एखाद्या गरीब माणसाच्या मुलीचे लग्न जरी झाले तर जमुनाजी त्यांना सर्व प्रकारे मदत करत व चांगले आशीर्वादही देत. दूध दह्याचा खर्चही त्याच करत. काही दिवसातच गावभर जमुनाजींची स्तुती होऊ लागली. गावातले सगळे लोक त्यांचा आदर करू लागले. तर दुसरीकडे शहरात त्यांचा मुलगा कमल हा आईला विसरला होता. एके दिवशी कमलचे अमेरिकेत राहणारे काका दीनानाथजी भारतात आले आणि कमलच्या घरी पोहोचले. कमलने आणि त्याच्या बायकोने त्यांचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत केले. बाळा कमल, तुझी आई कुठे दिसत नाही. कुठे आहे जमुना? दीनानाथजींनी विचारल्यावर
ईशा संकोचून म्हणाली की त्यांना इथे राहायला आवडले नाही, म्हणून त्या परत गावी गेल्या. दीनानाथजीने पाहिले की कमल आणि त्याची बायको ईशा या दोघांचीही नजर खाली झाली. दीनानाथजींच्या अनुभवी डोळ्यांना संपूर्ण प्रकार समजण्यास वेळ लागला नाही. ते म्हणाले, ठीक आहे, उद्या गावी जाऊया जमुनाजींना भेटायला. दुसऱ्या दिवशी सर्वजण गावात पोहोचले आणि घराच्या आत जाऊ लागले. तेव्हा मागून कौशल्या काकींचा आवाज आला, अरे कमल बाळा, तू आज आलास का? आपल्या आईला गावात सोडून असा कोणत्या परदेशात गेलेला की जो तू पुन्हा परत कधी भेटायलाच आला नाहीस? हे ऐकून दीनानाथजींनी खोल डोळ्यांनी कमलकडे पाहिले आणि सर्वजण घरात आले. पण घरात आल्यावर त्यांना जे काही दिसले ते फक्त त्याची कल्पनाच होती. घरात समोर एक गाय आणि म्हैस बांधलेली होती आणि एक मुलगा जोमाने गाई व म्हैशीची सेवा करत होता. त्याला काही विचारायच्या आधीच जमुनाजी बादली घेऊन गाईचे दूध काढण्यासाठी बाहेर आल्या. तेवढ्यात कमल आईच्या पाया पडून जोराजोरात रडू लागला. तेव्हा दीनानाथजी म्हणाले, वा बेटा, तू तर तुझ्या आईवडिलांचे नाव खूपच मोठे केले आहेस. तू असताना सुद्धा तुझ्या आईला हे दिवस पाहावे लागतील असा मी कधीच विचार केला नव्हता. तेव्हा जमुनाजी म्हणाल्या, नाही भाऊ, कमलचा काहीच दोष नाही. तर दीनानाथजी म्हणाले, जमुना, मला सर्व माहीत आहे. मग ईशाकडे पाहून ते म्हणाले, काय सुनबाई, तुला तुझ्या सासूचा कुरूपपणा आवडत नाही ना, त्यामुळे तुम्हाला त्यांची कोणाशी ओळख करून देताना लाज वाटते. दीनानाथजींचे हे शब्द ऐकून ईशा निशब्द झाली. मग कमलकडे पाहून दीनानाथजी म्हणाले, आज मी तुला एक रहस्य सांगणार आहे. हे ऐकून जमुनाजी त्यांना काही सांगू नका असे सांगू लागल्या. तेव्हा दीनानाथजी म्हणाले, नाही जमुना, हे सांगणे महत्त्वाचे आहे. कमल, तू लहान असताना तुझी आई तुझे स्वेटर विणण्यासाठी टाके विणत होती. लहानपणी आईच्या हातून टाके हिसकावून तिच्या डोळ्यामध्ये मारलेस, त्यामुळे तुझ्या आईची अशी अवस्था झाली. हे ऐकून कमल आणि त्याच्या बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली. पश्चातापाने भरलेल्या कमलने आईच्या पायाला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागला आणि म्हणाला, आई, मला माफ कर. जमुनाजींनी आपल्या मुलाला उचलले आणि त्याला आपल्या छातीशी मिठी मारली. त्यांची सून आणि त्यांचा नातूही त्यांच्या पाया पडून माफी मागू लागला आणि म्हणाले, आजपासून तुम्ही आमच्यासोबत राहणार. तुम्हाला हे सर्व कामे करण्याची गरज नाही. जमुनाजींच्या प्रेमळ हृदयाने सर्वांना क्षमा केले. मात्र त्यांनी मुलगा आणि सुनेसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. कमलने वारंवार आईला सोबत येण्यासाठी विनंती केली, पण जमुनाजी म्हणाल्या, नाही बाळा, आता तुझ्यासोबत शहरात जाण्याचा प्रश्नच उरत नाही. परमेश्वराच्या कृपेने मी आता स्वावलंबी आहे आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी इथे सन्मानाने जगत आहे. आईला भेटून मुलगा आणि सून घरी परतायला लागले. तेव्हा मुलाने आईला काही पैसे देऊ केले. आईकडे पैसे घेऊन जातात जमुनाजींना त्या कोरड्या भाकरी दिसू लागल्या, ज्या खाऊन त्यांनी त्यांचे असहाय्य दिवस काढले होते आणि त्यांचे ते असहाय्य हृदय आतून थरथरले. मग त्या जड मनाने म्हणाल्या, मला पैशाची गरज नाही बाळा, हे पैसे तुझ्याजवळ ठेव, तुझ्या उपयोगी पडतील. फक्त माझी एक गोष्ट लक्षात ठेव, एखाद्या व्यक्तीने आपल्या यशाचा अभिमान बाळगू नये आणि प्रतिकूल परिस्थितीतही कधीही हार मानू नये.
कथा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.